जय शिवराय सर्वांना. तर आपण आज वेब टेक्नॉलॉजीचा युनिट 5 बघणार आहे आणि आपण आतापर्यंत युनिट 3, 4 कंप्लीट केलेले, भरपूर साऱ्या गोष्टी कंप्लीट झालेल्या आहे. युनिट 6 पण मी वेब टेक्नॉलॉजीचं लवकरात लवकर घेऊन येईल आणि यानंतर मी काय करणार आहे, उद्या म्हणजे 1 तारखेला मी DSBDA पण अपलोड करून देईन. जो एक युनिट राहिले 6वा, तो म्हणजे आपलं वेब टेक्नॉलॉजी DSBDA सगळं कंप्लीट होऊन जाईल. राहिलं मग एआयला पण आपल्याला 2 दिवस सुट्ट्या आहे, बरोबर. मग 2 दिवस सुट्ट्या आहे, त्यामध्ये आपलं एकच युनिट बाकी, तो मी कव्हर करून टाकन आणि CCचं बघूया आपण कसा वेळ भेटतोय, त्यानुसार आपण कव्हर करण्याचं ट्राय करूया. कळलं. यानंतर काय, आता जर तुम्हाला नोट्स पाहिजे असन प्रॉपर, सगळ्या भरपूर नोट्स आता मी टेलिग्रामवरती अपलोड केलेलं आहे, तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या नोट्सचा. ह्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकून देईल याची. तर आपण लवकर चालू करूया, कारण हा युनिट पण थोडासा मोठा आहे, तर आपण लवकरात लवकर याला संपवायचं ट्राय करूया. कळलं. आता यामध्ये काय, पहिला प्रश्न, एक्सप्लेन इन डिटेल वेब आर्किटेक्चर अँड WML. कळलं. डिटेलमध्ये काय करायचं आपल्याला, वेब आर्किटेक्चर आणि WML एक्सप्लेन करायचं आहे. मग वेब काय, आता वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल. काय वेब, वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल, बरोबर. वेब इज अ टेक्नॉलॉजी दॅट अलाउज मोबाईल फोन्स टू ॲक्सेस इंटरनेट सर्व्हिसेस. कळलं. वेब अशी टेक्नॉलॉजी आहे, ती मोबाईल फोन्सला काय करते, अलाउड करते इंटरनेट सर्व्हिसेस ॲक्सेस करण्यासाठी. ती कशासाठी काढली होती मेनली, खरं तर जे जुने ओल्डर मोबाईल फोन्स होते ना, त्यांना जर का वेबसाईटवरती ब्राउज करायचं असेल, म्हणजे वेबसाईट वापरायच्या असतील त्यांना, तर त्यासाठी होती ती टेक्नॉलॉजी वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल अँड गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनेट. कळलं. जे जुने मोबाईल होते ते वापरायचे, आजकाल जास्त वापरत नाही आपण ही टेक्नॉलॉजी, पण जे जुने मोबाईल होते ना, तेव्हा जर का त्यांना ब्राउज करायचं असेल वेबसाईटवरती, तर त्यासाठी आपण ही टेक्नॉलॉजी वापरायची. वेब आर्किटेक्चरचे 3 मेन पार्ट्स असतात. काय, आता पहिलं म्हणजे मोबाईल डिव्हाइस. मोबाईल डिव्हाइस म्हणजे काय असतो, क्लायंट, बरोबर. मग काय राहतो, तो एक मोबाईल फोन कोणाचा राहणार आहे, युजर्सचा मोबाईल फोन राहील, आणि त्यामध्ये काय राहील, एक मायक्रो ब्राउझर राहील टू ॲक्सेस वेब पेजेस. त्या मोबाईल फोनमध्ये काय असेल, एक मायक्रो ब्राउझर पण प्रेझेंट असेल. आता आपल्या मोबाईलमध्ये पण राहतं ब्राउझर्स वगैरे, बरोबर. क्रोम झालं वगैरे, यावरून आपण वेबसाईटला ॲक्सेस करू शकतोय. मग तसंच पहिले जे जुने मोबाईल होते त्यामध्ये पण प्रेझेंट राहायचे मायक्रो ब्राउझर वगैरे, त्यांनी ते काय करू शकतं, वेब पेजला ॲक्सेस करू शकत होते. कळलं. वेब गेटवे म्हणजे काय, आता इट ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन द मोबाईल फोन अँड द वेब सर्व्हर. कळलं. वेब काय करतो, ब्रिज म्हणून ॲक्ट करतो मोबाईल फोन आणि वेब सर्व्हरमध्ये. इट कन्वर्ट्स मोबाईल रिक्वेस्ट इन टू अ फॉर्मॅट अंडरस्टूड बाय द वेब सर्व्हर अँड व्हाईस वर्सा. कळलं. इट ॲक्ट्स ॲज अ ब्रिज बिटवीन द मोबाईल फोन अँड द वेब सर्व्हर. इट कन्वर्ट्स मोबाईल रिक्वेस्ट इन टू अ फॉर्मॅट अंडरस्टूड बाय द वेब सर्व्हर अँड व्हाईस वर्सा. कळलं का. आता वेब गेटवे म्हणजे काय, मोबाईल डिव्हाइस आहे. मग मोबाईल डिव्हाइसपासून तुम्हाला कुठं जायचं आहे, वेब सर्व्हरवर जायचं आहे, बरोबर. मग वेब सर्व्हर जर जायचं आहे इथून इथपर्यंत, बरोबर, तर मध्ये काहीतरी लिंक तर लागन. कळलं का. मध्ये काहीतरी तर पाहिजे, समजा तुमचा मेसेज वेब सर्व्हरपर्यंत ट्रान्सफर करायला कोणी तर पाहिजे, मग ते कोण राहतं, वेब गेटवे असतो. इट ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन द मिडल फोन अँड द वेब सर्व्हर. कळलं. याचं मी तुम्हाला एकदम चांगलं एक्झाम्पल देऊ का. ठीक आहे, ऐका. मग आता एकदम भारी एक्झाम्पल देतो. समजा काय माहिती का, हे तुम्ही, बरोबर, हा फर्स्ट पर्सन, तुमचं नाव ए समजा, बरोबर, आणि सी नावाची कोण आहे, तुमची एक गर्लफ्रेंड आहे, बरोबर. आता समजा तुमच्या दोघांची काही भांडणं झाले वगैरे, तर एक राहतो तुमच्या दोघांचा मित्र, जो एचा पण मित्र आहे आणि सीचा पण मित्र आहे, असा बी एक राहतो, बरोबर. तो बी हमेशा मध्ये करतो एन सीचा. आता एचं आणि सीचं भांडणं झालं तर ते कोण सॉल्व्ह करणार, बी. मग ए काय करणार, मेसेज पाठवणार बीकडं, बरोबर. बी कोणाकडं मेसेज पाठवणार वापस, सीकडं, की हा ए असं असं म्हणतोय तुला. मग सी काय करणार, वापस बीकडं मेसेज पाठवण, आणि बी कोणाकडं वापस, एकडं, म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडकडं मेसेज पाठवण. कळलं. मग हा काय झाला, आता ए म्हणजे काय झालं, आपला मोबाईल डिव्हाइस झाला. काय झालं, मोबाईल डिव्हाइस. बी काय झाला, वेब गेटवे. काय, वेब गेटवे आणि काम करतोय. कळलं का. आणि सी काय झालं, तुमचा वेब सर्व्हर. कळलं का. वेब गेटवे म्हणजे बी झाला ए आणि सी. आता वेब गेटवेचं काय काम आहे, यांच्या दोन्हीमधून ब्रिज म्हणून काम करायचं. आणि ते काय करतं, मोबाईलची रिक्वेस्ट पाठवण इथं,
मोबाईलने रिक्वेस्ट पाठवली कोणाकडं, वेब गेटवेकडं, त्याला काय करतं ते, जो वेब सर्व्हरला वेब सर्व्हरला जी भाषा कळते ती याच्यामध्ये कन्वर्ट करण, कळलं का. इट कन्वर्ट्स मोबाईल रिक्वेस्ट इन टू अ फॉर्मॅट अंडरस्टूड बाय द वेब सर्व्हर. मोबाईलनी ज्या भाषेत पाठवले त्या भाषेत नाही. आता वेब सर्व्हरला समजा हिंदी कळत नसली, मोबाईलला हिंदी कळती, तर मग काय करणार आहे सांगा बरं. समजा याला हिंदी कळती आणि याला हिंदी नाही कळत, याची वेगळीच भाषा आहे सीची, काय मल्याळम वगैरे तमिळ वगैरे असं, आणि बीला एची पण भाषा येते आणि सीची पण येते. मग हिंदी भाषेत त्यांनी यायला सांगितलं, मग हे कशात पाठवणार आहे. आता सीला हिंदी कळत नाही, सांगून फायदा आहे का नाही. पण सीला मल्याळममध्ये कन्वर्ट करून पाठवीन, वापस मल्याळम असं येईन. बी काय करीन, एला तर मल्याळम कळत नाही, मग सीनं जो मेसेज पाठवलाय त्याला हिंदीत कन्वर्ट करून इकडे पाठवून, कळलं का. वेब सर्व्हर काय असतं आता ते, स्टोर वेब पेजेस अँड डेटा स्टोअर करता, प्रोसेसेस युजर रिक्वेस्ट अँड सेंड्स द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन. युजरची रिक्वेस्ट प्रोसेस करतं आणि रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन हे सेंड करतं, कळलं का. यानंतर काय आता, यानंतर आपल्याला काय बघायचं, सिम्पल डायग्राम. म्हणजे मोबाईल फोन येतो, वेब गेटवे येतं आणि वेब सर्व्हर येतं. आता वर्किंग कसं करतं, युजरनी रिक्वेस्ट पाठवली मोबाईल ॲपवरनं, रिक्वेस्ट कुठं गेली, वेब गेटवेकडं. गेटवे कोणाला पाठवणार आहे, ती वेब सर्व्हरला पाठवणार आहे, म्हणजे सीला पाठवणार आहे. मग वेब सर्व्हर वापस कोणाला पाठवेन ती रिक्वेस्ट, कोणाला, बीला पाठवून, कोणाला, मधल्याला. द गेटवे कन्वर्ट्स द डेटा इन टू द वेब फॉर्मॅट. मग बी वापस कोणाला पाठवणार आहे, एला. कळलं का इथपर्यंत. सिम्पल ॲनॉलॉजी. मोबाईल फोन स्पीक्स द वेब लँग्वेज, वेब सर्व्हर अंडरस्टँड HTTP लँग्वेज. मोबाईल फोन कोणती लँग्वेज वापरतो, वेब लँग्वेज बोलतो. समजा हिंदी धरा, वेब लँग्वेज म्हणजे हिंदी. आणि वेब सर्व्हरला कोणती कळते, HTTP लँग्वेज म्हणजे मल्याळम धरा. मग गेटवे काय करतो, ट्रान्सलेट करण्याचं काम करतो, ही लँग्वेज त्याला, ती लँग्वेज त्याला, कळलं का. मग यानंतर काय आता, WML म्हणजे काय, WML इज अ लँग्वेज यूज टू क्रिएट वेब पेजेस. म्हणजे वेबचे वेब पेजेस वेब आपण आत्ता बघितलं बरोबर. मग वेबचे जे वेब पेजेस आहेत ते जर का तुम्हाला क्रिएट करायचे असेल तर आपण WML वापरतो. ठीक आहे, समजा तुम्हाला एखादी वेबसाईट वगैरे क्रिएट करायची असेल तर तुम्ही काय वापरता, HTML वगैरे वापरता बरोबर. ती HTML सारखीच लँग्वेज राहते, फक्त ती स्मॉल स्क्रीनसाठी ते केलेली, काय केलेली, स्मॉल स्क्रीनसाठी वापरण्यात येतं. फीचर्स ऑफ WML काय आता, बेस्ड ऑन XML, कळलं. बेस्ड ऑन XML आहे, यूज फॉर क्रिएटिंग मोबाईल वेब पेजेस. कशासाठी यूज होते, मोबाईल वेब पेजेस क्रिएट करण्यासाठी. वर्क्स ऑन लो स्पीड वायरलेस नेटवर्कवरती काम करतं. इझी टू यूज ऑन स्मॉल स्क्रीन्सवरती आपल्याला वापरायला इझी जातं, कळलं का. त्यानंतर काय आता, बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ WML काय, हे आता समजा एखादा टायटल आहे, वेलकम, हॅलो युजर वगैरे, हे बेसिक स्ट्रक्चर आहे WMLचं, कळलं. यामुळं काय, याच्या मदतीने आपण काय करू शकतोय, स्मॉल स्क्रीन वेब पेजेस क्रिएट करू शकतोय, जे की मोबाईलसाठी यूज केले जातात. आता WML मध्ये काय टर्म्स वापरतो, एक डेक असतं आणि एक कार्ड असतं बरोबर. हे झालं कार्ड आणि डेकचा उपयोग करतो आपण. मग आता कार्ड काय, डेक काय, अ कलेक्शन ऑफ कार्ड्स. डेकमध्ये काय राहतं, खूप सारे कार्ड्स असतात, कळलं का. आणि कार्ड काय राहतं, अ सिंगल स्क्रीन पेज डिस्प्लेड ऑन द मोबाईल फोन. आता समजा तुमच्या मोबाईलमध्ये भरपूर सारे टॅब ओपन आहे, मग एक टॅब म्हणजे काय, एक कार्ड. म्हणजे सगळे टॅब एकत्र आले तर काय बनन, एक डेक बनन, कळलं का. आता याला कसं समजायचं, डेक म्हणजे बुक समजा, आणि कार्ड म्हणजे त्या बुकमधले पेजेस. एक पेज म्हणजे एक कार्ड, दुसरं पेज म्हणजे दुसरं कार्ड, आणि डेक म्हणजे काय, बुक. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, कळलं. आता अ WML डॉक्युमेंट कंटेन्स मेनी कार्ड्स जस्ट लाईक अ बुक कंटेनिंग मेनी पेजेस. WML डॉक्युमेंटमध्ये भरपूर सारे कार्ड्स असतात, जसं बुकमध्ये भरपूर सारे पेजेस असतात तसंच WML डॉक्युमेंटमध्ये भरपूर सारे कार्ड्स असतात. ॲडव्हान्टेजेस काय, प्रोव्हाइड्स इंटरनेट ॲक्सेस ऑन मोबाईल फोन्स, रिक्वायर्स लेस बँडविथ, कळलं. मोबाईल इंटरनेट ॲक्सेस प्रोव्हाइड करतं मोबाईल फोनला, लेस बँडविथ लागते. वर्क्स ऑन स्लो वायरलेस नेटवर्क्स, इझी नॅव्हिगेशन ऑन स्मॉल स्क्रीन्स, कळलं. WML काय, रूट एलिमेंट ऑफ अ WML डॉक्युमेंट.
WML काय, आता HTML मध्ये पण रूट एलिमेंट वगैरे असतं बरोबर, तसंच इथं पण रूट एलिमेंट काय WML. कार्ड काय, कार्ड रिप्रेझेंट एक सिंगल स्क्रीन दाखवतो ना मोबाईलवरती, मग WML मध्ये भरपूर सारे कार्ड असतात. P काय आता, यूज टू डिस्प्ले टेक्स्ट इन पॅरेग्राफ, पॅरेग्राफमध्ये जर का काही टेक्स्ट दाखवायचं असेल तर ते P नी दाखवतो आपण. A म्हणजे काय, हायपरलिंक्स वगैरे क्रिएट करायचे असेल, नॅव्हिगेट बिटवीन कार्ड्स और वेब पेजेसमध्ये जर का तुम्हाला नॅव्हिगेट करायचं, अँकर टॅग कसा राहतो त्याच टाईपचं इथं असतं, जे की आपण HTML मध्ये बघितलेलं आहे. कळलं. इनपुट म्हणजे काय, जे युजरकडून इनपुट ॲक्सेस करण्यासाठी यूज होतं त्याला म्हणतो आपण इनपुट. आणि इमेज म्हणजे काय, एखादी इमेज तुम्हाला डिस्प्ले करायची असेल कार्डवरती तर तुम्ही इमेज टॅग वापरू शकता. त्यानंतर काय आता, एक्सप्लेन फंक्शन्स इन PHP विथ एक्झाम्पल अँड सेशन मॅनेजमेंट. आता फंक्शन इन PHP काय, अ फंक्शन इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क. फंक्शन काय, ग्रुप ऑफ स्टेटमेंट आहे जो की स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतो. इट कॅन बी यूज मेनी टाइम्स इन अ प्रोग्राम. म्हणजे आता बघा फंक्शन आहे, फंक्शन आपण एक लिहून ठेवलं एकदा, आपण फक्त फंक्शन नेमनी जरी कॉल केलं तर ते फंक्शन येऊन जाईल. म्हणजे आपल्याला डबल सगळं कोड लिहिण्याची गरज पडत नाही, आपल्याला फक्त फंक्शन नेमला कॉल करायला लागतं. इट कॅन बी यूज मेनी टाइम्स इन अ प्रोग्राम विच सेव्स टाइम अँड रिड्युसेस कोड रिपिटेशन. कळलं. फंक्शन आहे, तुम्ही फंक्शन नेम लिहिलं आणि ती स्टेटमेंट लिहिली, मग जेव्हा तुम्ही फंक्शन नेमला कॉल करशाल तेव्हा तुमचं हे फंक्शन एक्झिक्यूट होईल. कळलं. आता फंक्शन मेसेज नावाचं एक फंक्शन बनवलं, त्यामध्ये काय केलं आपण, वेलकम टू PHP हे आउटपुट दिसणार. मग जेव्हा तुम्ही मेसेजला आता इथं कॉल केला बरोबर, मेसेजला कॉल केल्यावर आउटपुट काय येणार, वेलकम टू PHP. वापस एकदा मेसेजला कॉल केल्यावर तुम्हाला सगळं लिहिण्याची गरज नाही पडत, फक्त काय करायचं सांगा बरं, सगळं लिहिण्याची गरज आहे का तुम्हाला, नाही. फक्त काय करायचं, मेसेज लिहायचं, फंक्शनला कॉल करायचं. रियूज द सेम कोड मेनी टाइम्स आपण सेम कोड वापरू शकतोय. रिड्युसेस द प्रोग्रामची लेंथ कमी करू शकतोय, इझी टू अंडरस्टँड करू शकतोय आणि मेंटेन आणि डिबगसाठी यूज होतं. कळलं. यानंतर काय, सेशन मॅनेजमेंट इन PHP काय असतं, अ सेशन इज अ वे टू स्टोअर युजर इन्फॉर्मेशन ऑन द सर्व्हर अँड यूज इट ऑन अ डिफरंट वेब पेजेस. समजा तुम्ही एखाद्या मिशोच्या पेजवरती किंवा मग तुम्ही एखाद्या पेजवरती कोणत्या पण बरोबर, मग तुम्ही काय करता, समजा एंटर केलं नेम वगैरे सगळ्या गोष्टी एंटर केल्या बरोबर, मग ते काय करतं, सेशनमध्ये स्टोअर होऊन जात्या गोष्टी. कळलं. सेशनमध्ये का स्टोअर होते, आता बघा का बरं लागतं सेशन आपल्याला. नॉर्मली वेबसाईट डज नॉट रिमेंबर युजर वेन मुव्हिंग फ्रॉम, तुम्ही जर का एका पेजवरून वेबसाईटच्या दुसऱ्या पेजवरती जाताय तर वेबसाईटला काही घेणं नसतं की तुम्ही कोण आहे काय, तर वेबसाईट विसरून जातं बरोबर, ते रिमेंबर नाही ठेवत तुम्ही आलते तुम्ही बघितलं होतं वगैरे. कळलं. सेशन काय करतं, मदत करतं वेबसाईटला की ती युजर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्यासाठी, जसं की युजर नेम, लॉग इन, स्टेटस, शॉपिंग कार्ट्स वगैरे, हे सेशन काय करतं त्याच्या डोक्यात ठेवतं, लक्षात ठेवतं, आणि नंतर जर का तुम्ही दुसऱ्या पेजवर गेले तर ते दुसऱ्या पेजला सांगणार. मग कळलं का. आता सेशन मॅनेजमेंटसाठी काय स्टेप्स आहे, स्टार्ट करायचं सेशन, PHP सेशन स्टार्ट झालं बरोबर, सेशन व्हेरिएबल बनवायचं एक, सेशन स्टार्ट झालं, सेशन व्हेरिएबल बनला, त्यानंतर सेशन व्हेरिएबलला ॲक्सेस करायचं आहे तुम्हाला, तर मग तुम्ही सेशन व्हेरिएबलला ॲक्सेस केलं. कळलं. काय करायचं, सेशन स्टार्ट करायचं, स्टार्ट सेशन केलं, सेशन व्हेरिएबल बनवायचं, आणि तिसरं काय, सेशनला ॲक्सेस करायचं. त्यानंतर काय, सगळं झाल्यानंतर सेशनला डिस्ट्रॉय करून टाकायचं. सेशनला स्टार्ट केलं तर सेशनला डिस्ट्रॉय करून टाकायचं. सिम्पल ॲनॉलॉजी काय, तुम्ही एका लायब्ररीमध्ये गेले, लायब्ररीने तुम्हाला काय दिलं, लायब्ररी कार्ड दिलं बरोबर, लायब्ररी कार्ड शिवाय तर बुक भेटत नाही आपल्याला माहिती कॉलेजमध्ये, मग लायब्ररी कार्ड दिलं, त्या कार्डची उपयोगानं आपण काय करू शकतो, लायब्ररियन रिमेंबर, लायब्ररियनला काय राहील, तुमची माहिती लक्षात राहील, त्यांनी कार्ड दिलंय म्हणजे त्या कार्डवरतून तुम्हाला कळेल की तुम्ही बुक घेतली वगैरे. त्याच प्रकारे PHP पण एक सेशन ID बनवते. PHP जी लँग्वेज ती काय करते, एक सेशन ID बनवते. ते काय करतं, युजर इन्फॉर्मेशन वगैरे लक्षात ठेवतं जर का दुसरं पेज वगैरे घ्यायचं आहे. कळलं. ॲप्लिकेशन काय, आपण युजर लॉग इन सिस्टीममध्ये यूज करतो, ऑनलाईन शॉपिंगमध्ये, ऑनलाईन बँकिंग वेबसाईट्समध्ये यूज करतो. त्यानंतर काय, आता ॲरेज फंक्शन कंट्रोल स्टेटमेंट काय असतं बघायचं आहे. काय बघायचं, ॲरेज फंक्शन आणि कंट्रोल स्टेटमेंट. आता ॲरे तर सगळ्याला माहिती ॲरे काय असतं, आणि ॲरे हा एक व्हॅरिएबल आहे
दॅट कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल. एका व्हेरिएबलमध्ये आता कलरचा जो व्हेरिएबल त्यामध्ये रेड, ग्रीन, ब्ल्यू तिन्ही पण स्टोअर केले, म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये तो मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतोय, त्याला म्हणायचं ॲरे. कळलं. आणि इथं तुम्ही कलर्स ऑफ 0 घेतलं, म्हणजे 0 कोणता 0 1 2, म्हणजे 0 कोणता रेड आउटपुट येईल. मग कळलं का. आता बघा ॲडव्हान्टेज, ते मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतं, इझी टू ॲक्सेस अँड मॅनेज डेटा आहे, रिड्युसेस द नंबर ऑफ व्हेरिएबल निडेड. कळलं. फंक्शन्स काय, आता अ फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड आहे. फंक्शन काय, ब्लॉक ऑफ कोड आहे दॅट परफॉर्म्स अ स्पेसिफिक टास्क. इट कॅन बी कॉल्ड व्हेन एव्हर निडेड. कळलं. फंक्शन असा ब्लॉक ऑफ कोड आहे जे स्पेसिफिक टास्क परफॉर्म करतं आणि त्याला जेव्हा कॉल केलं, जेव्हा आपल्याला गरज असली तेव्हा आपण कॉल करू शकतो. आपण आधी पण बघितलं की एक फंक्शन बनवलं आपण ग्रीट नावाचं, आणि ग्रीटमध्ये काय लिहिलं आपण, वेलकम टू PHP. मग जेव्हा तुम्ही ग्रीटला कॉल करशाल तुमचं आउटपुट काय दिसेल, वेलकम टू PHP. कळलं. यामध्ये काय रियूज कोड करू शकतो आपण, प्रोग्रामची साईज कमी करू शकतोय फंक्शन वापरून आपण, आणि अंडरस्टँड आणि मेंटेनन्ससाठी पण इझी जातं. कळलं. आता कंट्रोल स्टेटमेंट्स काय PHP मध्ये, कंट्रोल स्टेटमेंट्स कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन, दे हेल्प्स इन डिसिजन मेकिंग अँड रिपिटेशन ऑफ टास्क. कळलं. कंट्रोल स्टेटमेंट काय, फ्लो ऑफ प्रोग्राम एक्झिक्युशन फ्लोचं कंट्रोल करतं आणि डिसिजन मेकिंग बघतं. कळलं. टाइप्स ऑफ कंट्रोल स्टेटमेंट काय, कंडिशनल स्टेटमेंट आहे पहिली, म्हणजे ती कशासाठी यूज होते, डिसिजन घेण्यासाठी यूज होते. इफ स्टेटमेंट म्हणतो आपण त्याला. आता बघा एज पहिले आपण 18 डिफाईन केलं, जर का एज ग्रेटर 18 पर्यंत जास्त असेल तरच तुम्ही एलिजिबल आहे, नाहीतर नाही. इथं डिसिजन आहे ना, 18 पर्यंत तुम्ही जास्त आहे की नाही, वोटिंगसाठी एलिजिबल आहे की नाही, हे कोण डिसाईड करतं, कंडिशनल स्टेटमेंट. कळलं. आता एक लूपिंग स्टेटमेंट असतं. लूपिंग स्टेटमेंट म्हणजे काय, यूज टू रिपीट अ ब्लॉक ऑफ कोड, म्हणजे काय फॉर लूप झालं समजा. आता फॉर लूप पहिले i=1 केलं आपण, i<3 केलं आणि i++ केलं, म्हणजे काय सांगा बरं. आता i=1 केलं, i<3 केलं आणि i++ केलं, आणि आयला आपल्याला प्रिंट करायचं आहे नंतर, बरोबर. मग आउटपुट काय येईल, पहिले आय हे 1 आहे, बरोबर, पहिले 1 प्रिंट होऊन जाईल. मग आय बघा ना, आय काय होऊन जाईल, ++ होऊन जाईल. मग आय कुठं जाईल, 2 वर. 2<3 आहे का, हो आहे, मग 2 प्रिंट होईल. 3<3 आहे का, आहे, मग 3 प्रिंट होईल. 4<3 आहे का, नाही, फॉल्स झालं, लूपच्या बाहेर पडन. 1 2 3 आउटपुट तुम्हाला दिसून जाईल. कळलं का. आता हाऊ डज दिस ॲरेज वर्क इन PHP, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. ॲरे कसे काम करतं आपल्याला ते बघायचं. आता अन ॲरे इज अ स्पेशल व्हेरिएबल दॅट स्टोर्स मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल. काय, ॲरे असा स्पेशल व्हेरिएबल आहे जो की स्टोअर करतो मल्टिपल व्हॅल्यूज एका सिंगल व्हेरिएबलमध्ये. ते काय करतं, इट हेल्प्स इन मॅनेजिंग अ लार्ज अमाऊंट ऑफ डेटा इझिली. कळलं. ॲरे तर आपण आत्ता बघितलं, ॲरेचं काय, ॲरे सोपं होतं ना, मल्टिपल व्हॅल्यूज एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतं. आता ॲरे कसं काम करतं, इच व्हॅल्यू इन एन ॲरे एका स्पेसिफिक पोझिशनवरती स्टोअर होती प्रत्येक व्हॅल्यू, त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स 0 वरती, समजा 0 वरती काय स्टोअर होतं, रेड, 1 वरती ग्रीन, 2 वरती ब्ल्यू, असं नाव स्टोअर करू शकतोय ना. इंडेक्स नंबरिंग कुठून स्टार्ट होते, 0 पासून स्टार्ट होते. आणि व्हॅल्यूज कॅन बी ॲक्सेस युझिंग देअर इंडेक्स नंबर. व्हॅल्यूज कशा ॲक्सेस करू शकतो आपण, त्यांचा इंडेक्स नंबर वापरून. आता PHP आहे, कलर काय, कलरच्या व्हेरिएबलमध्ये आपण रेड, ग्रीन, ब्ल्यू स्टोअर केलं. मग कलर, आता रेडला कोणता नंबर इंडेक्स आहे, 0, ग्रीनला 1, ब्ल्यूला 2. मग कलर्स ऑफ 0 जर का पाहिजे आपण तर रेड आउटपुट येईन. कळलं. कलर्स ऑफ जर का 1 पाहिजे तर काय आउटपुट येईन, ग्रीन येईन. कलर्स ऑफ 2 पाहिजे म्हणजे कोण, आता 0 1 2 म्हणजे कोण आहे, ब्ल्यू, मग ब्ल्यू आउटपुट येईल. आणि एका खाली एक काय येते, कारण आपण BR वापरतोय. BR टॅग कशासाठी यूज होतो, एक लाईन सोडण्यासाठी. कळलं. त्यानंतर काय, इंडेक्स 0 वरती काय स्टोअर आहे, रेड, 1 वरती ग्रीन, 2 वरती ब्ल्यू. कळलं. टाइप्स ऑफ ॲरेज काय PH मध्ये सांगा मला. एक इंडेक्स ॲरे असतो. इंडेक्स ॲरे म्हणजे तेच, फ्रुट्स ऑफ 0 नंबरवरती ॲपल स्टोअर आहे, 1 नंबरवरती मँगो, 2 म्हणजे असं नंबरिंग वरती ते स्टोअर राहतं, त्याला म्हणायचं इंडेक्स्ड ॲरे, बरोबर. असोसिएटिव्ह ॲरे म्हणजे काय, स्टोअर्स व्हॅल्यू युझिंग नेम कीज, म्हणजे नेम राहुल आहे आणि एज 20, की व्हॅल्यूच्या फॉर्ममध्ये आपण स्टोअर करतो, त्याला म्हणायचं असोसिएटिव्ह ॲरे. आणि मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजे काय, ज्यामध्ये ॲरेमध्ये ॲरे असतो.
त्याला म्हणायचं मल्टी डायमेन्शनल ॲरे. आता हा एक ॲरे झाला बरोबर. ह्या ॲरेमध्ये वापस हे 2 ॲरे, मग ॲरेमध्ये जर काय ॲरे दिसला तुम्हाला त्याला काय म्हणायचं मल्टी डायमेन्शनल ॲरे. ॲडव्हान्टेजेस काय, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करतं हे, एक जास्त व्हेरिएबलची आपल्याला गरज पडत नाही, एका व्हेरिएबलमध्येच आपण जास्त व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. प्रोग्रामची लेंथ कमी करतं, इझी टू ॲक्सेस आणि मॅनेज डेटासाठी यूज होतं. प्रोग्रामची रिलायबिलिटी पण चांगली करतं ते कळलं. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन स्टेप्स इन्व्हॉल्व इन कनेक्टिंग टू MySQL विथ PHP. आता MySQLला PHP सोबत तुम्हाला कनेक्ट करायचं आहे तर त्या स्टेप्स काय ते बघायचं. मग तुम्ही एक डेटाबेस बनवला कळलं. क्रिएट अ डेटाबेस. MySQLमध्ये काय केलं तुम्ही, पहिले एक डेटाबेस बनवला बरोबर. कनेक्शन डिटेल्स काय, प्रोव्हाइड द रिक्वायर्ड डिटेल्स सच एज म्हणजे होस्ट नेम, युजर नेम, पासवर्ड, डेटाबेस नेम हे तुम्ही प्रोव्हाइड केलं कळलं. कनेक्शन डिटेल्स लागो. होस्ट नेम आता तुम्हाला कनेक्ट करायचं एवढ्या त्या गोष्टी लागतील, होस्ट नेम, युजर नेम, पासवर्ड वगैरे आपण त्या डिटेल्स प्रोव्हाइड केलं बरोबर. मग आपण कनेक्शन इस्टॅब्लिश करणार पहिले. PHP uses MySQLi or DDO function to establish a connection with the MySQL database server. PHP काय वापरते, MySQLi or DDO कळलं असे फंक्शन्स वापरते. जर का PHPला MySQL सोबत डेटाबेस सर्व्हर सोबत कनेक्ट करायचे ते काय वापरेन, MySQLi वापरेन. आता मग आपण कनेक्ट केल्यानंतर काय करू, चेक करू की कनेक्शन आहे की नाही. आफ्टर कनेक्टिंग PHP चेक्स कनेक्शन सक्सेसफुल झालंय की नाही किंवा काही एरर आला हे सगळं चेक करा. मग आपण काय करू, एक SQLची क्वेरी लिहू. आता कनेक्शन झालंय, SQLची क्वेरी लिहिली. SQL माहिती ना क्वेरी वगैरे ऐकलंय ना सगळ्यांनी, का हे पण नाही ऐकलं. आता SQL आपल्याला होतं मागच्या सेमला वगैरे कळलं. क्रिएट्स अन SQL क्वेरी टू परफॉर्म ऑपरेशन सच एज इन्सर्टिंग, अपडेटिंग, डिलीटिंग. म्हणजे आपण क्वेरी लिहू शकतोय थोडक्यात कळलं. मग ती क्वेरी जाऊ एक्झिक्यूट करू आपण. फ्रॉम क्वेरी इज सेंड फ्रॉम PHP टू MySQL डेटाबेस फॉर एक्झिक्युशन. क्वेरी कुठून PHP मधून MySQL डेटाबेसकडे जाईल, मग डेटाबेसमध्ये ती काय होईल, एक्झिक्यूट होईल कळलं. मग एक्झिक्यूट झाल्यानंतर ती रिझल्ट प्रोसेस करेल. इफ द क्वेरी रिट्राइव्स डेटा PHP प्रोसेसेस द रिझल्ट अँड डिस्प्लेस इज टू द युजर कळलं. PHP काय करतं, मग क्वेरीकडून जर का डेटा जर का आला तर तो प्रोसेस करतं, रिझल्ट डिस्प्ले करतं युजरकडं. नंतर आता रिझल्ट वगैरे डिस्प्ले झाला, आता काय करेन ते कनेक्शनला क्लोज करून टाकेन. सगळे ऑपरेशन्स परफॉर्म झाले, आपलं काम कंप्लीट झालं तर आपण काय करतो, कनेक्शनला क्लोज करतो. जर का काही एरर वगैरे आला असेल, प्रॉपर एरर हँडलिंग अँड इनपुट व्हॅलिडेशन शुड बी एन्श्युअर सेक्युअर अँड रिलायबल डेटाबेस ऑपरेशन कळलं. आणि यानंतर कन्क्ल्युजन काय आहे की कनेक्टिंग PHP विथ MySQL इन्व्हॉल्व्स म्हणजे एक डेटाबेस बनवणं, कनेक्शन बनवणं, इस्टॅब्लिश करणं कनेक्शन, क्वेरी एक्झिक्यूट करणं, रिझल्टला प्रोसेस करणं आणि कनेक्शनला क्लोज करणं हे सगळं इन्व्हॉल्व असतं त्याच्यामध्ये कळलं. आता यानंतर तुम्हाला दाखवतो मी ओव्हरव्ह्यू ऑफ ASP.NET म्हणजे काय. आता बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ ASP.NET इज अ वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट. ASP.NET हे काय, एक वेब ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आहे जे कोणी डेव्हलप केलंय, मायक्रोसॉफ्टनी, फॉर बिल्डिंग डायनॅमिक वेबसाईट्स. डायनॅमिक वेबसाईट्स बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्टनी काय डेव्हलप केलंय, ASP.NET कळलं. इट इज अ पार्ट ऑफ द .NET फ्रेमवर्क. कशाचा पार्ट आहे ते ASP.NET फ्रेमवर्कचा. अँड अलाउज डेव्हलपर्स टू क्रिएट इंटरॅक्टिव्ह अँड डेटा ड्रिव्हन वेब पेजेस. ह्या .NET फ्रेमवर्कमुळं काय पॉसिबल झालंय की आपण एक इंटरॅक्टिव्ह अँड डेटा ड्रिव्हन वेब पेजेस बनवू शकतोय. ASP.NET एक्झिक्यूट्स कोड ऑन द सर्व्हर अँड सेंड्स द जनरेटेड वेब पेजेस टू द क्लायंट ब्राउझर. ते काय करतं, ASP.NET कोडला एक्झिक्यूट करतं सर्व्हरवरती. कुठे एक्झिक्यूट करणार, सर्व्हरवरती. जो कोड जनरेट झालाय वेब पेजचा तो कुठं पाठवणार, क्लायंटच्या ब्राउझरवरती कळलं. मग याचे फीचर्स काय, सपोर्ट सर्व्हर साईड प्रोग्रामिंग. सर्व्हर साईड प्रोग्रामिंगला सपोर्ट करतं. बिल्ट इन कंट्रोल्स, जर का वेब पेजेस डिझाईन करायचं आहे तुम्हाला तर बिल्ट इन कंट्रोल प्रोव्हाइड करतं. सपोर्ट्स प्रोग्रामिंग लँग्वेजेस सच एज C# आणि VB.NET. याला काय म्हणायचं, C# आणि VB.NET. अलाउज इझी कनेक्शन विथ डेटाबेसेस, सपोर्ट्स वेब सर्व्हिसेस, प्रोव्हाइड्स फॅसिलिटीज फॉर
ऑथेंटिकेशन सेशन मॅनेजमेंटसाठी पण ते फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. आता याचा कुठं कुठं वापर करतो आपण, ई कॉमर्स वेबसाईट झालं, ऑनलाईन बँकिंग सिस्टीम झालं, एज्युकेशन पोर्टल झाले, एंटरप्राइज वेब ॲप्लिकेशन झालं, कॉन्टेंट मॅनेजमेंट सिस्टम झालं, इथं आपण याचा उपयोग करतो. कळलं. आता ओव्हरव्ह्यू ऑफ C# काय असतं सांगा बरं. C# ही एक मॉडर्न ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ही पण कोणी डेव्हलप केली आहे, मायक्रोसॉफ्टनी डेव्हलप केली आहे. कळलं. इट इज डिझाईन फॉर डेव्हलपिंग अ वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन सच एज वेब ॲप्लिकेशन बनवायचं आहे तुम्हाला, डेस्कटॉप सॉफ्टवेअर, मोबाईल ॲप्लिकेशन, गेम्स बनवायचे असेल तर तुम्ही काय वापरू शकताय, C#. कोणी डेव्हलप केली ती, मायक्रोसॉफ्टनी. कळलं. C# इज वन ऑफ द मेन लँग्वेजेस यूज इन .NET फ्रेमवर्कमध्ये जितक्या पण लँग्वेजेस यूज होत्या त्यापैकी एक मेन लँग्वेजेस म्हणजे C# आहे. कळलं. हिचे फीचर्स काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ही. काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती. क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स इनहेरिटन्स, आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे म्हणल्यावर क्लासेस, ऑब्जेक्ट्स, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशनला ते सपोर्ट करणं. स्ट्रॉंग टाईप चेकिंग झालं, एक्सेप्शन हँडलिंग झाली, या गोष्टींना पण ते सपोर्ट करणं. सपोर्ट्स ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट थ्रू गार्बेज कलेक्शन, ऑटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंटला सपोर्ट करणं. इझी इंटिग्रेशन विथ .NET लायब्ररीज आणि सिम्पल अँड रिडेबल सिंटॅक्स. कळलं. वेब ॲप्लिकेशन युझिंग ASP.NET, विंडोज डेस्कटॉप ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन झालं, एंटरप्राइज सॉफ्टवेअर सिस्टीम झाली, गेम डेव्हलपमेंट झाला, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या जाईल. कळलं. एक्सप्लेन ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे टू कनेक्ट MySQL डेटाबेस विथ PHP. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे ऑफ कनेक्टिंग MySQL विथ PHP इज डन युझिंग द MySQLi एक्सटेन्शन. कळलं. काय द ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे काय याला कनेक्ट करायचा की आपण कशाने करतो, MySQLi एक्सटेन्शननी करतो. कळलं. MySQLi म्हणजे काय, इम्प्रूव्ड म्हणतो आपण त्याला, बरोबर. इन दिस अप्रोच अ कनेक्शन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड अँड डेटाबेस ऑपरेशन्स आर परफॉर्म युझिंग द मेथड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे आपण पहिले काय करतो, एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्यावरती काय करतो, डेटाबेस ऑपरेशन्स हे परफॉर्म करतो. आता त्यामध्ये स्टेप्स काय असतात ते बघणार आहे. पहिले काय करायचं, एक कनेक्शन ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. कनेक्शन ऑब्जेक्ट म्हणजे काय, अ MySQLi ऑब्जेक्ट इज क्रिएटेड बाय प्रोव्हाइडिंग द होस्ट नेम, युजर नेम, पासवर्ड अँड डेटाबेस नेम. काय करायचं, MySQLi ऑब्जेक्ट क्रिएट करायचं. आपण होस्ट नेम, युजर नेम, पासवर्ड वगैरे डेटाबेस नेम यांनी क्रिएट करतो. मग त्या ऑब्जेक्टला रिप्रेझेंट द कनेक्शन बिटवीन PHP अँड MySQL डेटाबेस. ते ऑब्जेक्ट काय रिप्रेझेंट करतं, ते काय दाखवतं आपल्याला, ते काय दर्शवतं आपल्याला की कनेक्शन बिटवीन PHP अँड MySQL. कळलं. त्यानंतर काय करायचं, कनेक्शन हे इस्टॅब्लिश करायचं. म्हणजे PHP अटेम्प्ट्स टू कनेक्ट टू द MySQL सर्व्हर युझिंग द सप्लाइड डिटेल्स. कळलं. PHP अटेम्प्ट्स टू कनेक्ट टू द MySQL सर्व्हर युझिंग द सप्लाइड डिटेल्स. इफ द डिटेल्स आर करेक्ट द कनेक्शन इज इस्टॅब्लिश सक्सेसफुली. कळलं. पहिले काय करायचं, आपल्याला कनेक्शन इस्टॅब्लिश करायचं आहे. आणि जर काय होईल मग MySQL सर्व्हर काय करीन, PHP काय करीन म्हणजे अटेम्प्ट करीन MySQL सर्व्हरला कनेक्ट करायचे. जर का ते डिटेल सगळं करेक्ट असन तुमच्या, तर ते काय होईल, कनेक्शन इस्टॅब्लिश होईल. जर का नसन तर कनेक्शन इस्टॅब्लिश होणार नाही. एक मिनिट. त्यानंतर काय करायचं आपल्याला आता की आपण कनेक्शन इस्टॅब्लिश केलं. आता कनेक्शन इस्टॅब्लिश केल्यानंतर काय करायचं, कनेक्शन स्टेटस चेक करायचं. आफ्टर क्रिएटिंग द कनेक्शन ऑब्जेक्ट द प्रोग्राम चेक्स वेदर द कनेक्शन इज सक्सेसफुल. आपण जेव्हा आता काय करतो, कनेक्शन ऑब्जेक्ट आपण बनवलं, बरोबर. प्रोग्राम काय करतं, चेक करतं की कनेक्शन सक्सेसफुल आहे की नाही. आपण इस्टॅब्लिश तर केलंय कनेक्शन, पण ते सक्सेसफुल आहे की नाही हे चेक करत. काही एरर ऑकर होतोय का, काही ॲप्रोप्रिएट एरर मेसेज वगैरे काही डिस्प्ले होत आहे का, या सगळ्या गोष्टी आपण चेक करायच्या. कळलं. यानंतर काय, एक्झिक्यूट SQL क्वेरीजला एक्झिक्यूट करायचं. युझिंग द कनेक्शन ऑब्जेक्ट
SQL क्वेरीज सचेस म्हणजे इन्सर्ट, अपडेट, डिलीट वगैरे सिलेक्ट या एक्झिक्यूट करायच्या. त्या एक्झिक्यूट केल्यानंतर रिझल्टला प्रोसेस करायचं. नंतर आपण काय करतो, कनेक्शनला क्लोज करून टाकतो. कळलं का? आणि हे फीचर्स आहे की ऑब्जेक्ट्स अँड मेथड्स वापरता, इझी टू मॅनेज असतं, मेंटेन लार्ज ॲप्लिकेशन्स वगैरे हे तुम्ही वाचू शकताय फीचर्स. कळलं? यानंतर काय आता ड्रॉ अँड एक्सप्लेन .NET फ्रेमवर्क विथ CLR अँड CLI. आता .NET काय, डायग्राम ऑफ .NET फ्रेमवर्क, .NET ॲप्लिकेशन ASP.NET, विंडोज फॉर्म्स, C# एक्सेट्रा. .NET ॲप्लिकेशन येतं पहिले. नंतर काय होतं, CLR म्हणजे काय, कॉमन लँग्वेज रन टाईम. ही डायग्राम नसेल कळत तर ठीक आहे, आपण काय करू, पहिले वर्किंग वगैरे खाली जे असं एक्सप्लेनेशन ते बघून घेऊ, नंतर तुम्हाला कळून जाईल, फक्त बघून घ्या. फ्रेमवर्क क्लास लायब्ररी म्हणजे काय, FCL. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम असते. कळलं? .NET फ्रेमवर्क काय असतं, द .NET फ्रेमवर्क हे एक सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. काय ते, एक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे. कोणी डेव्हलप केला आहे तो, मायक्रोसॉफ्टनी. कशासाठी, जर का तुम्हाला काही ॲप्लिकेशन रन करायचं असेल वगैरे त्यासाठी तो बनवला आहे. ते काय करतं, एक रन टाईम एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं आपल्याला अँड अ लार्ज कलेक्शन ऑफ लायब्ररीज. काय करतं, रन टाईम एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं आणि लार्ज कलेक्शन ऑफ लायब्ररीज असत्या. ते डेव्हलपर्सला मदत करतं की आपण वेब, डेस्कटॉप अँड मोबाईल ॲप्लिकेशन्स बनवू शकतोय. कळलं? त्यानंतर काय आता, 2 मेन कंपोनंट्स ऑफ .NET फ्रेमवर्क आहे, एक तर CLR आणि एक तर FCL. इथं बघितलं असं तुम्ही डायग्राममध्ये, .NETचं काय, एक CLR आहे, कॉमन लँग्वेज रन टाईम, फ्रेमवर्क क्लास लायब्ररी. मग CLR आणि FCL नेमकी काय, CLR काय, आता CLR इज द एक्झिक्युशन इंजिन ऑफ द .NET फ्रेमवर्क. ते काय, एक एक्झिक्युशन इंजिन आहे .NET फ्रेमवर्कचं, जे की मॅनेज करतं एक्झिक्युशन ऑफ .NET प्रोग्राम्स अँड प्रोव्हाइड्स व्हेरियस सर्व्हिसेस टू ॲप्लिकेशन्स. काय करतं, CLR हे एक एक्झिक्युशन इंजिन आहे .NET फ्रेमवर्कचं. ते काय करतं, मॅनेज करतं .NET प्रोग्राम्सला अँड व्हेरियस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं ॲप्लिकेशनला. आता फंक्शन्स ऑफ CLR काय, .NET ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करणं, मेमरीला मॅनेज करणं, एक्सेप्शनला हँडल करणं, सेक्युरिटी प्रोव्हाइड करणं, थ्रेड वगैरे मॅनेज करणं, हे सगळ्या गोष्टी CLR मध्ये येतात. कळलं? आणि CLI मध्ये काय येतं, कॉमन लँग्वेज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. CLI इज अन इंटरनॅशनल स्टँडर्ड दॅट डिफाईन्स हाऊ .NET प्रोग्राम शुड बी डेव्हलप अँड एक्झिक्युटेड. CLI काय, एक इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे, जे काय सांगतं की .NET प्रोग्राम्स कसे डेव्हलप केले गेले पाहिजे, कसे एक्झिक्यूट केले पाहिजे, या गोष्टी ते CLI सांगतं. ते काय करतं, डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजला पण अलाव करतं की ते एकत्र काम करू शकतं .NET प्लॅटफॉर्मवरती. कळलं? आता जसं की कॉमन लँग्वेज रन टाईम काय राहतं, एक्झिक्यूट्स प्रोग्राम. CTS काय राहतं, कॉमन टाईप सिस्टम म्हणजे कॉमन डेटा टाईप्स डिफाईन करतं ते. CLS म्हणजे काय, कॉमन लँग्वेज स्पेसिफिकेशन म्हणजे डिफाईन्स रूल फॉर लँग्वेज इंटरऑपरेबिलिटी. मेटाडेटा म्हणजे काय, स्टोअर्स इन्फॉर्मेशन अबाउट प्रोग्राम कोड. कळलं? फंक्शन्स ऑफ CLI काय, ते इनेबल्स लँग्वेज इंडिपेंडन्स, इंटरऑपरेबिलिटीला सपोर्ट करता, प्रोव्हाइड अ कॉमन एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करता. कळलं? आता यानंतर का आपलं वॅप आपण बघितलेलं आहे बरोबर. कंपोनंट्स ऑफ वॅप काय असतं वगैरे ह्या गोष्टी बघायचे. वॅप म्हणजे काय, वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल. काय असतं वॅप, वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल. ते काय, एक कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे जो काय इनेबल करतो, मोबाईल डिव्हायसेस सच एज स्मार्टफोन्स असतील, तुमचे मोबाईल फोन्स असतील, त्यांना काय करतो, तो इंटरनेट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. वॅप आपण बघितलेलं आहे पहिले. अँड वेब बेस्ड इन्फॉर्मेशन ओव्हर द वायरलेस नेटवर्क. वायरलेस नेटवर्कवरती वेब बेस्ड इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड करतो. इट ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन मोबाईल डिव्हायसेस अँड द इंटरनेट. मोबाईल डिव्हायसेसमध्ये आणि इंटरनेटमध्ये ते काय करतं, ब्रिज म्हणून ॲक्ट करतं. अलाविंग युजर्स टू ब्राउज वेबसाईट्स, चेक ईमेल्स अक्रॉस ऑनलाईन सर्व्हिसेस अँड रिट्राईव्ह इन्फॉर्मेशन युझिंग वायरलेस कम्युनिकेशन. कळलं?
ते काय ब्रिज म्हणून ऍक्ट करतं मोबाईल डिव्हाइस इंटरनेटमध्ये, आणि युजरला काय अलाव करतं ते की वेबसाईटला ब्राउज करू शकताय, ईमेल्स चेक करू शकताय, ऑनलाईन सर्व्हिसेसवरती वर्क करू शकतो, इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करू शकतोय. कळलं. वॅबचं आर्किटेक्चर काय, पहिले वॅब ॲप्लिकेशन, वॅब लेअर, WSP लेअर, WTP लेअर, WTLS लेअर, WDP लेअर आणि वायरलेस नेटवर्क, हे वॅबचं आर्किटेक्चर. आता यामध्ये आपण एक एक बघणार आहे. पहिलं काय, वायरलेस ॲप्लिकेशन नेटवर्क, मग काय वायरलेस ॲप्लिकेशन एन्व्हायरमेंट. इट इज द टॉप लेअर ऑफ वॅब आर्किटेक्चर. वॅब आर्किटेक्चरची पहिली लेअर कोणती, WAE. ती काय करते, प्रोव्हाइड्स अन एन्व्हायरमेंट फॉर डेव्हलपिंग अँड रनिंग मोबाईल ॲप्लिकेशन. ती एक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करते की डेव्हलप करू शकतो आपण मोबाईल ॲप्लिकेशन, रन करू शकतोय तिथं. सपोर्ट्स कॉन्टेंट सजेस टेक्स्ट, इमेजेस, वेब पेजेस, या सगळ्या कॉन्टेंटला ते सपोर्ट करतं. WML यूज करतं कशा, वायरलेस मार्कअप लँग्वेज. जर का ती इन्फॉर्मेशन जर का मोबाईलवरती डिव्हायसेसवरती डिस्प्ले करायची असेल तर ते कशाचा उपयोग करतं, WML, वायरलेस मार्कअप लँग्वेजचा. वायरलेस सेशन प्रोटोकॉल काय, मॅनेजेस कम्युनिकेशन सेशन्स बिटवीन द क्लायंट अँड सर्व्हर. कम्युनिकेशन सेशन जे असतात क्लायंट आणि सर्व्हरमध्ये, ते मॅनेज करण्याचं काम कोण करतं, वायरलेस सेशन प्रोटोकॉल. ते काय इस्टॅब्लिश करतं, मेंटेन्स अँड टर्मिनेट सेशन. इस्टॅब्लिश करण्याचं काम, मेंटेन करण्याचं काम, टर्मिनेट करण्याचं काम सेशनला हे कोण करतं, वायरलेस सेशन प्रोटोकॉल. प्रोव्हाइड्स इफिशियंट डेटा एक्सचेंज ओव्हर वायरलेस नेटवर्क. इफिशियंट डेटा एक्सचेंज वायरलेस नेटवर्कवरती हे पण बघतं. सिमिलर टू द सेशन लेअर इन द OSI मॉडेल. OSI मॉडेलशी रिलेट करते. कळलं. वायरलेस ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल म्हणजे काय, WTP. प्रोव्हाइड्स रिलायबल रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन. ते आपल्याला रिलायबल रिक्वेस्ट रिस्पॉन्स कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं. एन्श्योर डेटा इज ट्रान्समिटेड करेक्टली बिटवीन क्लायंट अँड सर्व्हर. ते काय इन्श्योर करतं की डेटा हा करेक्टली ट्रान्सफर होतोय कशामध्ये, क्लायंट आणि सर्व्हरमध्ये. या गोष्टी ते इन्श्योर करतं. त्यानंतर काय करतं आता ते, सपोर्ट्स ट्रान्झॅक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशन. आता ट्रान्झॅक्शन ओरिएंटेड कम्युनिकेशनला पण ते काय करतं, सपोर्ट करतं. आणि नेटवर्क ट्रॅफिकला रिड्यूस करण्याचं काम, परफॉर्मन्सला वाढवण्याचं काम पण कोण करतं, वायरलेस ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल. कोण करतं, वायरलेस ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल. नेटवर्क ट्रॅफिक जी आजकाल खूप वाढती आहे त्याला कमी करण्याचं काम, नेटवर्क ट्रॅफिक. आणि त्यामुळे आता जर का नेटवर्क ट्रॅफिक कमी झाली तर काय होणार आहे, परफॉर्मन्स वाढणार आहे. बरोबर. मग परफॉर्मन्स वाढण्याचं काम पण कोण करतं, वायरलेस ट्रान्झॅक्शन प्रोटोकॉल. आता त्यानंतर काय, वायरलेस ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी. वायरलेस ट्रान्सपोर्ट लेअर सिक्युरिटी म्हणजे काय, प्रोव्हाइड सिक्युरिटी सर्व्हिसेस इन वेब कम्युनिकेशन. सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं वेब कम्युनिकेशनमध्ये. डेटा कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी बघतं. इन्फॉर्मेशनला अनऑथराइज ॲक्सेस पासून वाचवण्याचं काम करतं. हे SSL आणि TLS शी कनेक्टेड आहे म्हणजे थोडंसं. त्यानंतर येतं आपलं वायरलेस डेटाग्राम प्रोटोकॉल, WDP. हे काय करते, ट्रान्सपोर्ट लेअर म्हणून ऍक्ट करतं वेबची. प्रोव्हाइड्स अ कम्युनिकेशन इंटरफेस टू डिफरन्स वायरलेस नेटवर्क. डिफरंट वायरलेस नेटवर्कला एक कम्युनिकेशन इंटरफेस प्रोव्हाइड करतं. नेटवर्क स्पेसिफिक डिटेल्स ते हाईड करून टाकतं अप्पर लेअरपासून. एन्श्योर्स डेटा इज डिलिव्हर्ड टू द करेक्ट डेस्टिनेशन. काय एन्श्योर करतं की डेटा हा करेक्ट डेस्टिनेशन पर्यंत पोहोचतोय का नाही वगैरे, हे एन्श्योर करण्याचं काम कोणाचं असतं, वायरलेस डेटाग्राम प्रोटोकॉल. त्यानंतर असतं वायरलेस नेटवर्क. द लोएस्ट लेअर ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर includes GSM, GPRS, CDMA, 3G, 4G and other wireless communication technologies. कळलं. लोवेस्ट लेअर ऑफ आर्किटेक्चर ती काय इन्क्लूड करते की ह्या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सगळ्या, GSM, GPRS, CDMA, 3G, 4G वगैरे. त्यानंतर काय आता, रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग डेटा बिटवीन मोबाईल डिव्हायसेस अँड सर्व्हर्स. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे की डेटा ट्रान्समिट करण्यासाठी मोबाईल डिव्हायसेस आणि सर्व्हर्समध्ये. कळलं. त्यानंतर काय आता, व्हॉट इज मल्टी डायमेन्शनल ॲरे इन PHP, एक्सप्लेन इट विथ सिम्पल PHP कोड. आता मल्टी डायमेन्शनल ॲरे काय असतं, अ मल्टी डायमेन्शनल ॲरे इन PHP इज अन ॲरे
दॅट कंटेन्स वन ऑर मोर ॲरेज ॲट इट्स एलिमेंट्स. म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त ॲरे त्याचा एलिमेंट असतो. कळलं? मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय? ॲरेमध्ये ॲरे असणं त्याला काय म्हणायचं? मल्टी डायमेन्शनल. एका ॲरेमध्ये बाकीचे ॲरे असणं त्याला काय म्हणायचं? मल्टी डायमेन्शनल. इट इज यूज टू स्टोअर डेटा इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम सिमिलर टू अ टेबल. रोज अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी यूज होतं. फॉर एक्झाम्पल, अ स्टुडंट रेकॉर्ड कॅन स्टोअर द स्टुडंट्स नेम्स, रोल नंबर अँड मार्क्स इन अ मल्टी डायमेन्शनल ॲरे. कळलं? स्टुडंटचा रेकॉर्ड कॅन स्टोअर म्हणजे स्टुडंटचं नेम, रोल नंबर वगैरे स्टोअर करू शकतं. आता बघा, स्टुडंट ॲरे त्यामध्ये वापस एक ॲरे बनवला आपण, ज्यामध्ये राहुलचं मार्क्स आणि रोल नंबर लिहिला. मग वापस एक ॲरे बनवला, प्रियाचे मार्क्स, रोल नंबर वगैरे ॲरे, त्यामध्ये अमितचे मार्क्स, रोल नंबर आपण ॲड केले. आणि नंतर काय केलं? नेम स्टुडंट 00. आता 00 तर काय? फर्स्ट स्टुडंट नेम राहुल, पहिल्या स्टुडंटचं नाव काय? राहुल. आणि नंतर काय करायचे? त्याचे मार्क्स प्रिंट करायचे 1,2चे. 01 काय राहतं? नाही बघा, 00 म्हणजे काय? ह्या ॲरेमध्ये पहिला ॲरे हा 0, हा 1, हा 2. 0 म्हणजे हा ॲरे, त्यामध्ये 0 वापस राहुल. 00 म्हणजे काय? राहुल. 01 म्हणजे काय? 01 म्हणजे 101. कळलं? रोल नंबर त्याचा 101. आणि 02 म्हणजे काय? मार्क्स 85. हे बघा, 0 हे हा ॲरे, 1 हा ॲरे, 2 हा ॲरे. 0 ॲरेमध्ये वापस 0, 1, 2 म्हणजे 85. कळलं? असं आपण काढू शकतो एक्सप्लेनेशन. त्यानंतर काय? आता बघा, राहुलचा रोल नंबर आहे 101, मार्क्स 85. प्रियाचे 102, 90. अमितचे 103, 78. यामध्ये ॲप्लिकेशन काय? स्टुडंटचा डेटाबेससाठी, एम्प्लॉई रेकॉर्डसाठी, प्रोडक्ट कॅटलॉगसाठी, मार्कशीटसाठी आपण हे यूज करतो. हे काय करतं? मल्टिपल डायमेन्शन्समध्ये डेटा स्टोअर करतं. इच एलिमेंट ऑफ द मेन ॲरे कॅन कंटेन अनदर ॲरे. प्रत्येक एलिमेंट हा अनदर ॲरे कंटेन करू शकतोय. टेबल्स आणि मॅट्रायसेस रिप्रेझेंट करण्यासाठी यूज होतं. आणि मल्टिपल इंडेक्समध्ये आपण डेटा काय करू शकतोय? डेटाला ॲक्सेस करू शकतोय. त्यानंतर काय? ओव्हरव्ह्यू ऑफ नोड.js काय सांगा बरं? नोड.jsचा ओव्हरव्ह्यू एकदा वाचा बरं, काय लिहिलेलं आहे. नोड.jsचा ओव्हरव्ह्यू. कळलं? आता बघा, नोड.jsचा ओव्हरव्ह्यू कसा आहे? नोड.js हे काय? ओपन सोर्स रन टाइम एन्व्हायरमेंट आहे, जे अलाव करतं जावास्क्रिप्ट टू रन ऑन द सर्व्हर साईड. जावास्क्रिप्टने कुठं रन केलं पाहिजे? सर्व्हर साईडवरती रन केलं पाहिजे. इट वॉज डेव्हलप बाय रियान डॅहल इन 2009. 2009 मध्ये ते रियान RYAN, याला काय म्हणू शकता तुम्ही? डॅहल जे असेल ते, ठीक आहे. 2009 मध्ये डेव्हलप झाली ती. बिफोर नोड.js जावास्क्रिप्ट वॉज मेनली यूज इन वेब ब्राउझर. आता नोड.jsच्या पहिले जावास्क्रिप्ट यूज केली जाते, पण नोड.js मेड इट पॉसिबल टू यूज जावास्क्रिप्ट फॉर डेव्हलपिंग सर्व्हर साईड ॲप्लिकेशन्स ॲज वेल. नोड.js मुळे काय पॉसिबल झालं की टू यूज जावास्क्रिप्ट यूज करू शकतो आपण सर्व्हर साईड ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी. कळलं? नोड.js बिल्ट ऑन गुगल्स V8 जावास्क्रिप्ट इंजिन. नोड.js कशावरती बिल्ड केलेली आहे? गुगलच्या V8 जावास्क्रिप्ट इंजिनवरती, विच कन्वर्ट जावास्क्रिप्ट कोड इंटू मशीन कोड अँड एक्झिक्यूट इट्स क्विकली. ते काय करतं? जावास्क्रिप्ट कोडला मशीन कोडमध्ये कन्वर्ट करतं गुगल V8 जावास्क्रिप्ट इंजिन आणि त्याला एक्झिक्यूट करतं. इट फॉलोज अन इव्हेंट ड्रिव्हन अँड नॉन ब्लॉकिंग आर्किटेक्चर विच हेल्प्स हँडल मेनी युजर रिक्वेस्ट. काय करतं? मेनी युजर रिक्वेस्ट हँडल करण्यासाठी यूज होतं सेम टायमिंगला. कळलं? फीचर्स ऑफ नोड.js काय? जावास्क्रिप्ट वापरतं ते क्लायंट साईडला पण आणि सर्व्हर साईडला पण. फास्ट एक्झिक्युशन असतं. सपोर्ट्स इव्हेंट ड्रिव्हन अँड असिंक्रोनस प्रोग्रामिंगला. मल्टिपल युजर रिक्वेस्टला हँडल करू शकतंय. लाईट वेट आणि इफिशियंट आहे. कळलं? यानंतर काय? आता वर्किंग ऑफ नोड.js काय? अ क्लायंट सेंड अ रिक्वेस्ट टू द सर्व्हर. क्लायंटनी काय केलं? एक सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवली. मग नोड.jsनी काय केलं? ती रिक्वेस्ट रिसिव्ह केली
आणि तिला प्रोसेस केलं. काय केलं? रिसिव्ह केली, तिला प्रोसेस केलं. इट मे इंटरॅक्ट विथ द डेटाबेस ऑर अ फाईल सिस्टीम. आता ते डेटाबेसशी पण इंटरॅक्ट करू शकते आणि फाईल सिस्टमशी पण, आपण सांगू नाही शकत. द सर्व्हर सेंड द रिस्पॉन्स बॅक टू द क्लायंट. आता सर्व्हरकडे रिस्पॉन्स आलता, सर्व्हरनी वापस कुठं पाठवला? क्लायंटकडे पाठवलं. मग याचे ऍप्लिकेशन काय? वेब ऍप्लिकेशन झालं, रिअल टाइम चॅट ऍप्लिकेशन झालं, ऑनलाईन गेमिंग झालं, वेब सर्व्हिसेस झालं, स्ट्रीमिंग झालं. आणि ऍडव्हान्टेजेस काय? फास्ट आहे, इझी आहे, सपोर्ट लार्ज नंबर ऑफ कॉन्करंट युजर्सला सपोर्ट करतं ते, आणि सर्व्हर रिस्पॉन्स टाइम पण कमी करतं. कळलं? यानंतर काय आता? एक्सप्लेन हाऊ कुकीज अँड सेशन्स आर यूज फॉर सेशन मॅनेजमेंट इन PHP. आता सेशन मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ मेंटेनिंग युजर इन्फॉर्मेशन अक्रॉस मल्टिपल वेब पेजेस. मल्टिपल वेब पेजेसवरती जर का आपल्याला युजर इन्फॉर्मेशन ठेवायची असेल तर आपण काय यूज करतो? सेशन मॅनेजमेंट. कळलं? सिन्स HTTP हा काय? स्टेटलेस प्रोटोकॉल आहे. PHP युजेस कुकीज अँड सेशन्स टू रिमेंबर युजर डेटा. PHP काय करतं? कुकीज आणि सेशनचा वापर करतं, जो की युजर डेटा आपण एका पेजवरनं दुसऱ्या पेजवरती नॅव्हिगेट करतोय, तर प्रत्येक वेळेस तो डेटाने सांगावा लागला पाहिजे आपल्याला, म्हणून ते काय करतं? आपण त्याला यूज करतो. कळलं? त्यानंतर काय? अ कुकी इज अ स्मॉल टेक्स्ट फाईल स्टोर्ड ऑन द युजर ब्राउझर. कुकी काय राहते? एक छोटीशी टेक्स्ट फाईल राहते जी युजरच्या ब्राउझरवरती स्टोअर राहते. ती काय स्टोअर करते? इन्फॉर्मेशन, युजर नेम, प्रेफरन्सेस वगैरे या सगळ्या इन्फॉर्मेशन ती स्टोअर करते. आता कुकीजला यूज कसं करतो आपण? अ वेबसाईट क्रिएट अ कुकी अँड स्टोअर्स इट इन द युजर्स ब्राउझर. वेबसाईट काय करतं? कुकी बनवतं आणि त्याला युजरच्या ब्राउझरवरती स्टोअर करतं प्रत्येक रिक्वेस्टवरती. द ब्राउझर, आता ती कुकी जी आहे ती काय करतं? ब्राउझर सर्व्हरला वापस पाठवतं. कळलं? सर्व्हर काय करतं? तो कुकी इन्फॉर्मेशन यूज करतं युजरला आयडेंटिफाय करण्यासाठी. कळलं का? सर्व्हर काय करतं? ती कुकी इन्फॉर्मेशन यूज करते युजरला आयडेंटिफाय करण्यासाठी. त्यानंतर काय आता? फीचर्स ऑफ कुकीज. फीचर्स ऑफ कुकीज काय? क्लायंट साईडला स्टोअर्ड असतं, कॅन रिमेन अवेलेबल इवन आफ्टर ब्राउझर इज क्लोज. ब्राउझर जरी क्लोज झाला तरी ते तुम्हाला अवेलेबल राहील. आणि यूज फॉर रिमेंबरिंग युजर प्रेफरन्सेस वगैरे, जर का तुम्हाला रिमेंबर करायचं असेल तर ते त्यासाठी पण यूज होईल. आता बघा, C# आणि जावामध्ये काय डिफरन्स आहे? C# ही मायक्रोसॉफ्टने डेव्हलप केली ती, जावा हे ओरॅकलने केलं. हे .NET फ्रेमवर्कनी रन करतं, हे JVMनी रन करतं. हे विंडोजसाठी वापरतो C# आपण, आणि हे मोबाईल वेबसाठी वापरतो जावा आपण. फाईल एक्सटेन्शन .cs, फाईल एक्सटेन्शन काय येतं? ts.java. बरोबर. नंतर काय? CLR वापरतं प्रोग्राम एक्झिक्यूटसाठी, आणि हे JVM वापरतं प्रोग्राम एक्झिक्यूटसाठी. कळलं? C# आणि जावा वापस एकदा दाखवून देतो, बघून घ्यायचंय. कळलं? यानंतर काय येतं आता? PHP कोड लिहायचा आपल्याला. बरोबर. PHP कोड लिहिल्यानंतर काय करायचं आपल्याला सांगा बरं. आता बघा, ॲज्युम अ टेबल नेम स्टुडंट. पहिले काय करायचं आपल्याला? PHP कोड करायचा आहे MySQL डेटाबेसला कनेक्ट करून, आणि टेबलमधले जे रेकॉर्ड्स आहे त्याला काय करायचं? डिस्प्ले करायचं. मग आपण काय केलं? टेबल ॲज्युम केला स्टुडंट नावाने, मग ते आपण तो बनवून घेतला. ठीक आहे. आता हे कनेक्ट केलं, नंतर कनेक्शन फेल झालं तर हे दाखवा. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट ही SQL क्वेरी आहे. हे सगळे आपण बनवून घेतलं. बरोबर. आपण कोड बनवलं. आता याचं एक्सप्लेनेशन काय? MySQL कनेक्ट जे आहे ते आपण कशासाठी यूज करतो? कनेक्ट करतं PHP हे MySQL डेटाबेस सोबत. कळलं? MySQL या कनेक्टिंग काय होतं? डेटाबेस PHP सोबत कनेक्ट होतं. त्यानंतर काय आता? द कनेक्शन ही चेक होतं युझिंग इफ. मग आपण काय करतो? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट रिट्राइव्ह. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं तर आपल्याला सगळा रेकॉर्ड दिसतो स्टुडंटचा. MySQL क्वेरी काय करते? SQL क्वेरीला एक्झिक्यूट करते. आणि MySQL फेच असोसिएशन म्हणजे काय? ASSOC ते काय करतं? फेचेस रेकॉर्ड्स 1 by 1. कळलं?
एक बाय एक रेकॉर्ड फेच करतं ते. द रेकॉर्ड्स आर डिस्प्लेड युझिंग द इको. MySQL क्लोज इज द डेटाबेस कनेक्शन. क्लोज जर का वापरला आपण तर डेटाबेस कनेक्शन हे क्लोज होऊन जातं. कळलं. आता ID1 वरची नेम आहे राहुल, मार्क्स आहे 85. ID2 वरती नेम आहे प्रिया, मार्क्स आहे 90. ID3 वरती नेम आहे अमित, मार्क्स आहे 78. कळलं. त्यानंतर काय आता सेशन ट्रॅकिंग इन PHP. सेशन ट्रॅकिंग इज अ टेक्निक यूज टू मेंटेन युजर इन्फॉर्मेशन अक्रॉस मल्टिपल वेब पेजेस. आता सेशन ट्रॅकिंग वगैरे आपण भरपूर वेळा बघितलंय, हे मी वापस सांगत नाही, हे तुम्हाला एकदम कळण्यासाठी किती वेळा झालंय आता सेशन, बस मी दाखवून देतोय तुम्हाला. आता सेशनचं झालं. आता PHP प्रोग्राम करायचा आपल्याला स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग PHP प्रोग्राम मध्ये सोपं आहे. नम घेतला आपण 25, त्याचं स्क्वेअर रूट इथं जर का नम गेला तर स्क्वेअर रूट कॅल्क्युलेट होईल आणि इथं स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, प्रिंट होऊन जाईल. कळलं का. सोपी गोष्ट आहे. $नम काय करतं, नंबरला स्टोअर करतं. स्क्वेअर रूट ऑफ नम काय करतं, कॅल्क्युलेट करतं स्क्वेअर रूट ऑफ द नंबरला. रिझल्ट कुठं स्टोअर होतो, स्क्वेअर रूट मध्ये, आणि तो रिझल्ट स्क्रीनवरती आपल्याला दिसतो. कळलं. त्यानंतर काय आता बघा शेवटचा क्वेश्चन आहे आता. एक्सप्लेन ऑल पॉसिबल टाईप ऑफ स्कोप व्हेरिएबल इन PHP मध्ये सगळे पॉसिबल स्कोप व्हेरिएबल बघायचे आपल्याला. व्हेरिएबल स्कोप रेफर्स टू द एरिया ऑफ अ प्रोग्राम वेअर अ व्हेरिएबल कॅन बी ऍक्सेस ऑर यूज. PHP प्रोव्हाइड्स द फॉलोइंग टाइप्स ऑफ व्हेरिएबल स्कोप. आता पहिला कोणता आहे, लोकल स्कोप. लोकल स्कोप मध्ये काय होतं, हा फंक्शन आहे बरोबर टेस्ट. मग काय वापरतो आपण, इथं डिक्लेअर केला x=10, तर ह्या फंक्शनच्या बाहेर आपण ह्या एक्सला यूज नाही करू शकत. त्याला काय म्हणायचं, लोकल स्कोप. कळलं. फंक्शनच्या फंक्शनमध्ये तुम्ही यूज करू शकता एक्सला, पण एक्स जर का तुम्ही फंक्शनच्या बाहेर लिहिला तर ते एरर देईन. कळलं. ग्लोबल स्कोप काय, आता ग्लोबल स्कोप म्हणजे काय की तुम्ही एक्स वरतीच डिक्लेअर केला बरोबर, फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केला. बाहेर डिक्लेअर केला तर तो तुम्ही कुठं पण प्रोग्राम मध्ये वापरू शकताय आणि फंक्शन मध्ये पण वापरू शकताय. कळलं. त्यामुळे त्याला ग्लोबल म्हणतो, जो की कुठं पण वापरू शकतो आपण, तर ग्लोबल. त्यानंतर काय आता स्टॅटिक स्कोप. स्टॅटिक स्कोप म्हणजे काय की द व्हॅल्यू ऑफ एक्स इज प्रिझर्व फॉर द नेक्स्ट फंक्शन कॉल. आपण काय करतो, नॉर्मली लोकल व्हेरिएबल्स हे डिस्ट्रॉय करून टाकतो आफ्टर फंक्शन एक्झिक्युशन. अ स्टॅटिक व्हेरिएबल रिटेन्स इट व्हॅल्यू बिटवीन फंक्शन कॉल्स. स्टॅटिक व्हॅल्यू काय करतं, त्याची व्हॅल्यू वापस घेऊन टाकतं, रिटेन करतं व्हॅल्यू फंक्शन कॉलच्या मध्ये. कळलं. आता फंक्शन बनवलं एक टेस्ट नावाचं, स्टॅटिक मध्ये काय केलं, एक्स 0 ठेवला. कळलं. आणि नंतर तुम्ही एक्स प्रिंट करताय, एक्सला वाढवताय, ते स्टॅटिक राहणार आहे. पॅरामीटर स्कोप म्हणजे काय, पॅरामीटर स्कोप म्हणजे आपण पॅरामीटर पास करतो, आर्ग्युमेंट पास करतो, त्यामुळे त्या फंक्शनला काय म्हणतो आपण, पॅरामीटर व्हेरिएबल्स. दे आर ऍक्सेसिबल ओनली विद इन दॅट फंक्शन. ते काय करतं, आपण फक्त त्या फंक्शनमध्येच यूज करू शकतोय त्या पॅरामीटरला. कळलं. इथं पॅरामीटर व्हेरिएबल काय, नेम हे पॅरामीटर व्हेरिएबल. कळलं. इथं आपला आता युनिट संपलेला आहे, वेब टेक्नॉलॉजीचा युनिट 5 संपलेला आहे. मग आता आपला फक्त युनिट 6 राहिला, तो पण आपण कव्हर करून घेऊ. तर लवकरात लवकर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचे. सगळ्या नोट्स मी अवेलेबल करून दिल्या आहे, तुमचा नक्की फायदा होईल. कळलं. थँक्यू.